ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा दावा. नाव सांगणार नाही, मात्र महिनाभरात ही प्रक्रिया होईल, सामंत यांचं वक्तव्य. काँग्रेस संपली, आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षही संपला. मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंची शिवसेनाही संपुष्टात येणार. जालन्यातील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्त्या संमेलनात रावसाहेब दानवेंची टीका. शिवसेना फोडायची हा एकच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट, संजय राऊतांची टीका. शिवसेना मोदींच्या पायाजवळ ठेवले, राऊतांचा हल्लाबोल. यूज अँड थ्रो मध्ये ब म्हणजे बाप आहे, नावातील ब अक्षर कसं काढणार? बाळासाहेबांचा ब काढणार का? एकनाथ शिंदेंच्या यूज अँड थ्रोला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटींच्या जमिनी सरकारला खायच्या आहेत, संजय राऊतांची टीका. जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याची ही टीका. वक्फ बोर्डाबद्दल संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आपली मतं माहिती सरकारकडे जातील या भीतीनं गैरसमज पसरवले जात आहेत, सामंतांचा राऊतांवर निशाणा. स्वतःचा विचार करून शिवसेना दुसऱ्यांमध्ये शिरली, पण भाजप आपल्या विचारांची पक्का. रोखठोकमध्ये संजय राऊतांच्या भूमिकेला रावसाहेब दानवेंचं उत्तर. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा जुंपली, गुंडागर्दीला राजकीय संरक्षण. खडसेंचा महाजनांवर रोख, मी काही सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्यानं मारतील. एकनाथ खडसेंवर गिरीश महाजनांची जळजळीत टीका. भाजप सोडल्यापासून एकनाथकडेच रोज रेकॉर्डिंग सांगू लागले, मात्र रेकॉर्डिंग एकदाही वाजवून दाखवलं नाही. त्यामुळे त्यांनी एकदा रेकॉर्डिंग वाजवून मन शांत करावं. रावसाहेब दानवेंचा एकनाथ खडसेंना टोला. बारामतीत जेवढं केलं तेवढं काम करणारा एकही आमदार मिळणार नाही, अजित पवारांचा शरद पवारांना चिमटा. 1952 पासून जे आमदार झाले त्यांनी काय कामं केली ती बघा आणि मी केलेली कामं बघा, अजित पवारांचं आव्हान. शरद पवारांना चिमटा काढण्याचा अजित पवारांना परवडणार नाही, अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपच्या स्थापना दिनी मुख्यमंत्र्यांनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद. भाजपनं 1,51,00,000 सदस्यांचं राज्यातील लक्ष्य पूर्ण केलं. येणाऱ्या काळात भाजपला आणखी पुढे न्यायचे, मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. मुंबईतील नरिमन पॉइंटच्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला भाजप नेते किरीट सोमय्या, विश्वास पाठक यांची उपस्थिती. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेंचीही उपस्थिती. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे, उद्धव ठाकरेंचं भाजपच्या स्थापना दिनावर टीकास्त्र. रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा, ठाकरेंच्या भाजपला खोचक शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरातील राम मंदिरात संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे, अतुल सावे, भागवत कराडांच्या हस्ते आरती. संजय शिरसाटांची पुन्हा खैरेंना खुली ऑफर. शिंदेंच्या शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती. काँग्रेसमधून आलेल्या शिंदेंच्या नियुक्तीमुळे शिवसेनेतील निष्ठावंत नाराज असल्याची सूत्रांची माहिती. धाराशिवचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचा शिवसेनेच्या सुधीर पाटील यांचा आरोप. प्रताप सरनाईक सध्या धाराशिवचे पालकमंत्री. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील बिजोटे गावातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर माफी मागतो, कोकाटेंचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. धुळ्याचा जुन्या महानगरपालिकेजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचा जोडेमारो कार्यक्रम आणि आंदोलन. यवतमाळमध्ये कृषी मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवून ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानानंतर ठाकरे सेना आक्रमक.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उद्या नंदुरबारच्या दौऱ्यावर. ठाकरेंची शिवसेना कर्जमाफीच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार. आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर उद्यापासून 2 दिवस बैठकीचं आयोजन. पानिपत शौर्यासाठी त्याच्या स्मारकासाठी बनवलेल्या समितीची उद्या मुंबईत बैठक. फडणवीसांनी सुचवलेल्या बैठकीचं आयोजन. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील खासगी रुग्णालयांचा स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचं वर्चस्व. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भाजप कार्यालयासाठी 1 एकर जमीन दान. शहरात भाजपचं स्वतःचं कार्यालय नसल्यानं मोठे कार्यक्रम घेण्यास अडचण येत असल्याची जोरगेवारांनी व्यक्त केली होती खंत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा लेखी अहवाल उद्या महिला आयोगासमोर सादर होणार. आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर करणार. चौकशी अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल. केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधवांचा इशारा. जात धर्म पंथ न पाहता सर्वांसाठी मंदिरं, स्मशानभूमी, जलस्रोत एकच असावेत. सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केलं मत. भारत आता पाकिस्तानच्या मार्गावर जायला निघाला. जितेंद्र आव्हाडांची सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पंढरपुरात. माहूरच्या रेणुका देवी मंदिरात नवमी उत्साहात साजरी. रेणुकागडावर भाविकांची मोठी यात्रा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त दादरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला अहिल्याबाईंचे वंशज उदयराजे होळकर आणि संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय भुजबळ यांची उपस्थिती. महाडच्या वरंधा घाटात शिवलिंग सदृश्य प्रतिकृती सापडली. मंत्री भरत गोगावलेंनी केली शिवलिंगाची पाहणी. अकरा एप्रिलला तुळजाभवानी मातेचं मंदिर पहाटे भाविकांसाठी बंद. चैत्र पौर्णिमे यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. भारत सेवक समाज संस्थेकडून आपलीच घोडचूक अखेर दुरुस्त. संजीव सन्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती. दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा. अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार. वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. मुंबईतील स्वामीनारायण नगरच्या अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढले. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. मुंबईचे डबेवाले 9 ते 14 एप्रिलपर्यंत 6 दिवसांच्या रजेवर आपापल्या गावातील यात्रांमध्ये होणार सहभागी. ठाण्यातील बाजीवाडा मेट्रो स्टेशनवर 20 एप्रिलपर्यंत मेट्रोचं छत उभारण्याचं काम. या काळात परिसरात वाहतुकीत बदल. पश्चिम रेल्वेवरील नवी वसई रोड टर्मिनसला रेल्वे मंडळाची मंजुरी. टर्मिनसमुळे देशातील विविध भागात लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार. बीकेसीतील 3 व्यावसायिक भूखंडांच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा खुल्या. लिलावाला चांगला प्रतिसाद. 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार. यामुळे MSRDCच्या तिजोरीत 3000 कोटी रुपये जमा होणार. जंगली पशु पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण. केंद्र सरकार सतर्क. कुक्कुटपालकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. अमरावती आगाराला 15 नव्या एसटी बसेस. आमदार रवी राणांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न. दरम्यान त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू. बीडमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल कुलकर्णी यांची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश. न्यायाधीश हे परीक्षेत राज्यात मिळवला पहिला क्रमांक.
नाशिकमध्ये खंडणीसाठी व्यावसायिकाचं अपहरण करणारे आरोपी अद्याप फरार. निखिल दर्यानाणी यांचंही करण्यात आलं होतं अपहरण. विदर्भात तापमानाचा पारा 43 अंशांवर. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिकचा पारा 40 अंशांच्या पार. 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी तापमान. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील जुनोना भागातील जंगलाला मोठी आग. तापमानात प्रचंड वाढ झाल्यानं आगीच्या घटनांमध्ये वाढ. अकोल्याच्या नायगावात इंधन कंपन्यांचे डेपो असलेल्या आवारात आग. घटना वेळीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला. अकोल्याच्या दही गावात शॉर्ट सर्किटमुळे शेतात आग. उभ्या असलेल्या गव्हाचं पीक जळून खाक. नांदेडच्या अर्धापूर दाभाड गावात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग. 2 बैलांचं शेती उपयोगी साहित्याचं नुकसान. पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. 1.5 किलोमीटरपेक्षा कमी रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर. तरीही काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नागपूरच्या गोरेवाडा मानकापूर रोडवर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला टिप्परची जोरदार धडक. भीषण अपघातात अनेक जण जखमी. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ते डोंगरकडा रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात. घटनेत एकाचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.